नमस्कार. आस्था प्रबळ असेल तर धर्म प्रबळ होतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. धर्मावर आस्था असणाऱ्यांची, श्रद्धा असणाऱ्यांची ती श्रद्धा, आस्था प्रबळ नसेल तर धर्म देखील कमकुवत होत असतो. काय आहे, आपल्याकडे धर्मपालन म्हणजे कर्मकांड असं समजलं गेलंय आणि तिथे खरी गडबड झाली आहे. एकदा एक साधू आपल्या आस्थेवरती, श्रद्धेवरती प्रवचन देत होते आणि ते म्हणायचे की मनात श्रद्धा असेल, त्या कृतीविषयीची आस्था मनात असेल, ईश्वराविषयीची श्रद्धा मनात असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही. मग या सगळ्या प्रवचनानंतर त्या गावातला एक माणूस उठला आणि म्हणाला, महाराज, संयम, आस्था, श्रद्धा या सगळ्या गोष्टींनी जर सगळंच साध्य होऊ शकत असेल तर मी सांगतो ती गोष्ट पूर्ण करून दाखवाल का? ते म्हणाले, काय काय करणं आवश्यक आहे ते जरा मला सांग. तेव्हा तो म्हणाला, माझ्या हातामध्ये एक चाळणी आहे, या चाळणीमध्ये मला वाहतं पाणी पकडून दाखवाल का? साधूच्या समोर ही परीक्षाच होती. चाळणीत पाणी कसं पकडायचं, कारण पाणी पडल्याबरोबर तर खाली निघून जाईल. चाळणीत पडल्याबरोबर साधूनी मंदसं स्मित केलं आणि म्हणाले, बाळा, शक्य आहे. श्रद्धा ठेव, संयम ठेव, पाण्याचा बर्फ होईपर्यंत. ज्या क्षणी पाण्याचा बर्फ होईल त्या क्षणी चाळणीत तुला पाणी पकडता येऊ शकेल. त्यामुळं ते वातावरण तयार झालं पाहिजे, तोपर्यंत तुझी श्रद्धा अढळ असली पाहिजे. असंच आहे. आपल्याकडं काय झालंय, कर्मकांडाच्या नादाला लागून आपण आपल्या श्रद्धेवरचा विश्वास, आस्था, त्याच्यावर जे आपण कंटिन्यू राहायला पाहिजे ते गेले सोडून आणि कर्मकांडाच्या मध्ये अडकलोत. एक पूजा केली की भलं होईल. आजकाल पूजा सुद्धा रुपयात निघाल्यात. 500 रुपयाची पूजा, 1000 रुपयाची पूजा, 2000 रुपयाची पूजा. मग जो जास्त पूजा करील त्याचं जास्त पुण्य, जास्त रुपयांची पूजा करील त्याचं जास्त पुण्य. जेव्हा दिखावा येतो ना श्रद्धेमध्ये, तेव्हा ईश्वर कोणालाच भेटत नसतो. पण जर तुमच्या श्रद्धेत दिखावा नसेल, ढोंग नसेल, तेव्हा तो कोणावरही प्रसन्न होतो. माऊलीने खूप छान सांगून ठेवलंय 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या. ते पापयोनी ही होतु का, परी श्रुताधिक नवतु का, परी मासी तुंकिता तुंका तुटी नाही. पण कोणता? दिठी भोगी माझेचे रूप, जे याचे मनसंकल्प माझेची वाहे. म्हणजे ज्याच्या दृष्टीत माझं रूप आहे. जे याची वाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेचे रूप, जे याचे मनसंकल्प माझेची वाहे. मनात मी, डोळ्यात मी, प्राणात मी, श्वासात मी, अशी जिथे भावना असते असा भक्त पापयोनीही होतो का, श्रुताधिक नव्हतो का. तो श्रुती स्मृतींचं अध्ययन केलेला, वेदांचं अध्ययन केलेला नसेल तरीही चालतं. तो पापयोनीतला असेल तरीही चालतं. तो भक्त आहे हे महत्वाचं आहे. याची प्रमाण आहेत, म्हणजे नुसताच प्रमेय मांडून थांबतोय असं नाही आहे. बघा तुम्ही, किती राक्षसांनी ईश्वराची आराधना केली आहे. रावण जो वृत्तीनं राक्षस आहे, रावणानं शिवाची तपश्चर्या केली, शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि आपल्यासाठी प्रचंड शक्तीचे वरदान मागवून घेतले. इतका शक्तिशाली झाला, माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तरी, भक्तीचे अथिलेपणे दैत्य देवा आणिले उणे. भक्तीच्या शक्तीनं दैत्यानं देवालाही उणेपण आणलं. रावणाने सगळ्या देवतांना कैद करून टाकून ठेवलं होतं. आपल्याकडं सगळ्या देवतांना कैद करून टाकलं होतं. हिरण्यकशिपू तोही दैत्यच ना. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाच्याकडून शक्तीसहित वरदान मागून घेतलं. काय होतं वरदान? न आकाशात, न पृथ्वीवर, न घरात, न घराच्या बाहेर, न दिवसा, न रात्री, न मनुष्य, न प्राणी, न अस्त्र, न शस्त्र, याने कोशानेच माझा मृत्यू होणार नाही असं वरदान दे. आणि ब्रह्मदेवानं ते वरदान देऊन टाकलं. विचार नाही केला माझा भक्त दैत्य आहे का याचा. कोणत्याही दैत्याची कथा काढून बघा, कोणत्याही दैत्याची कथा काढून बघा. त्याने देवाची आराधना केली आहे, ब्रह्मदेवाची केली आहे, महादेवाची केली आहे, पंगा विष्णू सोबत आहे. कारण विष्णूवरती या सगळ्या सृष्टीचं परिचालन करण्याची जबाबदारी आहे. GOD, गॉड,
इंग्रजांच्या भाषेत गॉड, GOD, G जनरेशन, O ऑपरेशन, D डिस्ट्रॉयशन, स्थिती, उत्पत्ती, लय हे देवाचंच काम आहे. जो निर्मिक आहे तो संचालन करता आहे, जो संचालन करता आहे तोच पुन्हा याचा लय करणारा देखील आहे. म्हणून त्या गॉडवर श्रद्धा, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक तरी दान टाकलेलं आहे. हो, हिरण्यकशिपूचं तर पिढ्यापासूनचं उदाहरण आहे ना, पिढ्यापासूनचं उदाहरण आहे. म्हणजे हिरण्यकशिपू ज्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, प्रसन्न करून घेतलं, भक्ती केली, त्याच्या मुलानं म्हणजे प्रल्हादाने भगवान विष्णूची भक्ती केली आणि भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतलं. भगवान विष्णूच्या भक्तीत आडकाठी आणणाऱ्या हिरण्यकशिपूला भगवान विष्णूंनी नृसिंहाचं रूप धारण करून धडा शिकवला आणि पुढे प्रल्हादाच्या पुढच्या पिढ्यांचीही व्यवस्था केली, मुलाचीही केली आणि नातवाची केली. प्रल्हादाचा नातू म्हणजे बळीराजा, ही कथा आपण आधी सांगितलेली आहे. प्रत्येकावरती देव प्रसन्न झालाय. म्हणजे केवळ दैत्यावर झाला नाही, तो फक्त देवाची आराधना करणाऱ्या मनुष्य योनीवरच तो प्रसन्न झाला, तो ऋषींवरच प्रसन्न झाला, मुनींवरच प्रसन्न झाला असं नाही आहे. तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी प्रसन्न झालाय आणि भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला जे जे हवं ते ते दिलंय. आस्था प्रबळ असली की धर्म प्रबळ होतो, लक्षात ठेवा. आस्था प्रबळ नसेल तर धर्म प्रबळ होत नाही. याचं उत्तम उदाहरण हिरण्यकशिपू आहे. म्हणजे स्वार्थापोटी मागितलेलं वरदान अधर्माचं कसं ठरू शकतं याचं उदाहरण ते आहे. तर त्याचाच मुलगा आस्था प्रबळ असली की धर्म प्रबळ होतो, याचा आहे प्रल्हाद. प्रल्हादाची आस्था प्रबळ आहे, देवाच्या अस्तित्वावरची आस्था आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि जगातल्या चांगुलपणावर सुद्धा आस्था आहे. मग प्रल्हादाचं चांगुलपण कायम राहिलेलं आहे. म्हणून प्रल्हादाच्या वेळी धर्म काय प्रबळ झालेला आहे. धर्म प्रबळ करण्याचं कारणच हे आहे, होण्याचं कारणच हे आहे, लक्षात घ्या. ज्याची आस्था प्रबळ, जो कर्मकांडात अडकला नाही त्याचा धर्म प्रबळ होतो. आणि कर्मकांडात अडकणारी माणसं आस्था पोकळ असते, तकलादू असते. म्हणूनच कर्मकांड करून दाखवून ते आपल्या आस्थेचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. मी सरसगट कर्मकांडींना चुकीचं ठरवत नाही आहे, सरसगट ठरवत नाही आहे. प्रत्येक धर्मात असे कर्मकांडी आहेत. प्रत्येक धर्मात हालेलुया म्हणत, आरारारारा करत, धिंगाणा घालत, त्या येशूच्या नावानं स्पर्श करणारे कर्मकांडी आपलं दुकान चालवत असतात, धर्म मांडत नसतात. अर्थात यावर बोलण्याची कोणाची हिंमत नाही, कारण शिव्या घालायच्या त्या फक्त हिंदू धर्माला घालायचं असतं. प्रत्येक वेळी प्रत्येक धर्मात बघा, जिथे कर्मकांडी वाढले तिथे धर्म तकलादू होतो, तिथे धर्माच्या विनाशाला सुरुवात होते. कर्मकांडाच्या मागे आस्था असली पाहिजे. कर्म आणि कांड यात आस्था नसेल तर कर्माचं कांड झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घ्या. कर्मकांडात आस्था नसेल तर कर्माचं कांड होतं. म्हणून ही आस्था बाळगणं आवश्यक आहे. धर्माला सशक्त करायचं असेल तर ईश्वराविषयीची खरी श्रद्धा ज्याच्या मनात आहे, ईश्वराविषयीची खरी आस्था ज्याच्या मनात आहे, त्याच्याकडूनच धर्म प्रबळ होत असतो. अन्यथा धर्माचा केवळ बाजार मानला जातो. एवढंच लक्षात आलं तरी पुरेसं आहे. नमस्कार.